अशा संघाला 12 चेंडू आणि सीमापार फरार चौकार सेफ बोलण्याची म्हणावी लागेल. त्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतं. पहिले चेंडू चौकावर तर नक्कीच लगावला होता. त्यानंतर मध्ये डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जाताना पाहायला मिळते चेंडू. या दरम्यान 5 धावा. अक्षय तो सिद्धेश सुरेश चेंडू मध्ये मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू काही क्षेत्र भव्य चेंडू होतो का इथे मात्र राज आला होता चेंडूवरती, परंतु 9 बाईस लाईन मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावा संख्या झाली 17. अजूनही या षटकातील अखेरचे 3 चेंडू बाकी असतील. अक्षय यांचे स्ट्राईक होते सिद्धेश एका चौकाशी खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षयच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा अक्षय सिद्धेशसाठी आडोबांनी घेण्याचा प्रयत्न. चेंडूसह ट्रॅव्हल ते स्पेलिंगच्या दिशेने कणकणी दमदारी दमदार षटकार येतो. 6 धावांसाठी सुरेख फटका मिळावा लागेल सिद्धेशच्या माध्यमातून. कुठेतरी अक्षय मागला ठेवताना पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत त्याने 13 धावा खर्च केलेत या षटकामध्ये. अजूनही या षटकातील अखेरचे चेंडू बाकी असेल. आतापर्यंत 13 धावा नक्कीच खर्च केले. आता मात्र पंचाच्या उजवी बाजूने मारा करताना पाहायला मिळेल. 13 धावा खर्च केलेत. आतापर्यंत अखेरचा चेंडू या षटकातील सुरेख चेंडू लोअर फुल टॉस होता. अलेक्सा दिशेने कडूला चेंडू पाहावे किती धावा मिळतात. एकदा तो पूर्ण केला, दुसऱ्या धावा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 25. 3 षटकातील संघाची धावसंख्या झाली 25. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज विजयासाठी. 6 चेंडू आणि 23 धावा. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज विजयासाठी. राज इथे गोलंदाजी मार्गवरती त्यावर पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना कुठेतरी विराटच्या खांद्यावरती भार सोपवलाय. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्राईकवरती तेजा लोअर फुलटॉस होता. मोठा फटका लागला. चेंडू क्षेत्र कुशक परंतु चेंडू सरळ ट्रॅव्हल सीमा पार फरार षटकार 6 धावांसाठी. आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू आणि 17 धावा. 3 मोठे फटके. कुठेतरी सामना विजयाच्या दिशेने वाटचालीस लागलाय की काय असं आपल्याला पाहायला मिळतं, कारण 6 चेंडू 23 धावा असताना इथे मात्र सामना 6 चेंडू 23 धावा असताना पहिल्या चेंडूमध्ये षटकार लगावले तो मात्र तेजाने पुढच्या चेंडू या पुन्हा एकदा त्या दिशेने तीच लाईन तीच दिशा पुन्हा एकदा स्पेलिंगच्या दिशेने मारलेला चेंडू सीमा पार फरार षटकार 6 धावांसाठी. कुठेतरी टप्प पर्यंत वळण घेणार चेंडू
शेपरवरून मारला फटका, इथे मात्र सफल ठरतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हलतोय स्नेलच्या डोक्यावरून सीमा पार फरार. षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 37. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडू ते 2 षटकार नक्कीच लगावले. ते मात्र तेजा याने 4 चेंडू आणि 11 धावा. राज पुन्हा एकदा त्याच लाईन तीच दिशा. पुन्हा एकदा सलग 3 चेंडू ते 3 षटकार लगावले. ते मात्र तेजा याने. आता मात्र केवळ 3 चेंडू आणि 5 धावांची गरज विजयासाठी. 3 चेंडू 5 धावा. 6 चेंडूवरती 23 धावांची गरज होती. यामध्ये 3 चेंडू सलग 3 चेंडू 3 षटकार लगावले. ते मात्र तेजा याने. आता मात्र पाहूया षटकार लगावून मॅच जिंकवतो का तेजा. तीन चेंडू 5 धावांची गरज विजयासाठी. 6 चेंडू 23 धावांची गरज होती विजयासाठी. इथे मात्र राज याच्या खांद्यावरती कुठेतरी भार सोपवला अनिकेत याने. इथे मात्र कुठेतरी चूक केली की काय असं वाटतं अनिकेत याला. कारण 6 चेंडू 23 धावांची गरज असताना आणि राज याच्या खांद्यावरती भार सोपवला होता. सलग पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तेजा याने. आता मात्र 5 धावांची गरज असेल. 3 चेंडू 5 धावा. चेंडू इथे मात्र पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न काय करतोय पाहायचा. इथे मात्र खराब कॉलिंग म्हणावं लागेल. एकही धाव घेत नाही ते मात्र तेजा. आता मात्र 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावा. काय घडेल बिघडेल पाहूया मैदानामध्ये. 2 चेंडू 5 धावांची गरज. राज येते गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र षटकार लगावून विजय करून देईल का तेजा. 5 चेंडू आले हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. खरा फटका म्हणावा लागेल. इथे मात्र मोठी चूक केली ती मात्र तेजा याने. कारण 3 चेंडू 3 षटकार लगावले. त्यानंतर चेंडूवर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न करून मिस्टाई स्ट्रोक झाला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू तटवला होता. त्यावरती एकही धाव घेतली नाही. त्यानंतर चेंडू मात्र देखील ती मिस्टाई स्ट्रोक परंतु निर्धाव चेंडू. आता मात्र 1 चेंडू 5 धावा. मोठ्या फटक्याची गरज असेल. कंपल्सरी चेस असेल मित्रांनो. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. सुरेश चेंडू यादव मोठा फटका लगावला. पाहूया काय करतोय. इथे मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. कंपल्सरी चेस असेल मित्रांनो. इथे मात्र सामना इथे नवला पाहुणे मिरा हा संघ विजय होताना पाहायला मिळतोय. खराब कॉलिंग म्हणावं लागेल या दरम्यान तेजाच्या माध्यमातून. कारण कुठतरी एका धावाने पराभव स्वीकारावा लागला. त्यामध्ये देखील पावसाच्या संघाला या मॅचच्या मॅनेजमेंटचा मानकर ठरला होता मात्र अनिकेत शिवलकर. अनिकेत याने आपला सन्मान घेऊन जायचा. अनिकेत शिवलकर नवले पाहुणे मिरा या संघाचा अनिकेत. मी विनायक नागवेकर यांना विनंती करतो की यांनी हा सन्मान पुरस्कृत करायचा. अनिकेत शिवलकर याला. विनायकजी नागवेकर आपणास विनंती असेल आपण जिथे कुठे असाल तर त्यांनी पॅनलमध्ये यायचंय.